सोलापूर शहरातील विजापूर रोडवर वसलेला मंगलनगर नावाचा परिसर. तिथे एक छोटस आणि देखणं खासगी रुग्णालय होतं. नाव होतं निरामय हॉस्पिटल. या रुग्णालयात डॉक्टर विक्रम पाटील नावाचे 31 वर्ष तरुण डॉक्टर कार्यरत होते. डॉक्टर विक्रम हे शिक्षणाने MBBS आणि पुढील जनरल मेडिसिनचे प्रशिक्षण घेत होते. त्यांच्या बुद्धीची आणि उपचार पद्धतीची ख्याती संपूर्ण परिसरात होती. रुग्णावर प्रभावी उपचार, सौम्य बोलणं आणि त्यांचा आत्मविश्वास यामुळे लहानांपासून वृद्धापर्यंत सगळ्यांचा डॉक्टर विक्रमांवर विश्वास बसलेला होता. त्यांचं क्लिनिक नेहमीच गजबजलेलं असायचं, पण या विश्वासाच्या आड लपलेलं होतं एक काळं विकृत सत्य. ते लवकरच समोर येणार होतं. सुमन जाधव, वय अंदाजे 34 वर्ष, सोलापूरमध्येच राहणारी, विवाहित आणि 2 मुलांची आई. ती एक कष्टकरी, कुटुंबवत्सल आणि साधा आयुष्य जगणारी स्त्री होती. तिचा नवरा एका खाजगी कंपनीत कामाला होता आणि ती स्वतः मुलांना शाळेत घालणं, घरकाम करणं, घराची सर्व जबाबदारी पार पाडत होती. एक दिवस सुमनला अचानक थकवा, डोकेदुखी आणि चक्कर यांसारख्या तक्रारी जाणवू लागल्या. तिला वाटलं की हे कामाच्या थकव्यामुळे असेल, पण नातेवाईकांनी सल्ला दिला की एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखव. आणि तेव्हा तिची पावलं वळली निरामय हॉस्पिटलकडे, डॉक्टर विक्रम पाटीलकडे. डॉक्टर विक्रम यांनी सुमनची तपासणी करून तिला काही औषधं लिहून दिली. त्यांचं बोलणं इतकं सौम्य आणि विश्वासू होतं की सुमनला वाटलं हे डॉक्टर खरंच आपली काळजी घेतात. काही दिवसात तिला आराम वाटू लागला आणि ती पुन्हा त्यांच्याकडे उपचारासाठी जाऊ लागली. हळूहळू डॉक्टर विक्रम आणि सुमन यांचं नातं बदलू लागलं. रुग्ण आणि डॉक्टर या नात्याची मर्यादा ओलांडत ते संवाद मैत्रीकडे वळू लागले. एकदा तपासणी दरम्यान डॉक्टर विक्रम यांनी सुमनला सांगितलं की कधीही काही त्रास झाला तर थेट मला फोन करा, आणि त्यांनी तिचा मोबाईल नंबर मागितला. सुमनला त्यात काही गैर वाटलं नाही. ती डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवत होती. सुरुवातीला मेसेजेस औपचारिक होते, औषध वेळेवर घेताय का, तब्येत कशी आहे. पण काही दिवसांनी मेसेजचं स्वरूप बदलू लागलं. ते वैयक्तिक स्वरूपाचं होऊ लागले. तुम्ही खूप समजूतदार दिसता, तुमचं हास्य खूप छान आहे, तुमच्या सारख्या स्त्रिया फार कमी असतात. हे सगळं सुमनला अस्वस्थ करू लागलं. सुमनने एक दिवस धीर करून विक्रम यांना स्पष्ट सांगितलं की मी तुमची रुग्ण आहे, कृपया वैयक्तिक संदेश पाठवू नका. डॉक्टर विक्रम याने तत्काळ माफी मागितली, पण प्रत्यक्षात त्याने आपले प्रयत्न थांबवले नव्हते. एक दिवस सुमन पुन्हा किरकोळ तपासणीसाठी गेली. त्या दिवशी रुग्णालयात फारशी गर्दी नव्हती. डॉक्टर विक्रम एकटेच होते. त्यांनी तिला आतल्या खोलीत बोलवलं आणि सांगितलं की तुझ्या तब्येतीसाठी इंजेक्शन आवश्यक आहे. हे तोंडी औषध काम करणार नाहीत. सुमनने त्यांच्यावर विश्वास ठेवून इंजेक्शनसाठी हात पुढे केला, पण विक्रमने सांगितलं हे इंजेक्शन दंडावर नाही, कमरेत द्यावं लागेल. सुमनला थोडं अवघडल्यासारखं वाटलं, पण तिने साडी थोडीशी खाली केली. त्या क्षणी डॉक्टर विक्रमने सुमनवर जबरदस्ती केली. तिने विरोध केला, किंचाळली, पण खोली बंद होती, कोणीच नव्हतं. सुमनच्या त्या विश्वासाला आणि त्या अब्रूला त्याने चिरडून टाकलं. घरी गेल्यावर सुमन पूर्णपणे मानसिकदृष्ट्या कोसळली. अपमान, लज्जा आणि भीती यामुळे ती गप्प बसली. तिला वाटलं जर हे सगळं उघडं केलं तर तिच्या कुटुंबाचा अपमान होईल, नवऱ्याचा विश्वास तुटेल आणि मुलांचं आयुष्य अंधारात जाईल. काही दिवसांनी विक्रमने पुन्हा फोन केला. मी खूप पश्चातापात आहे, मला माफ कर, मी तुला समजावून सांगू इच्छितो. सुमनला वाटलं कदाचित खरंच पश्चाताप झाला असेल. ती पुन्हा त्याच हॉस्पिटलमध्ये गेली. विक्रमने तिला चहा दिला, सौम्यपणे माफी मागितली आणि मग पुन्हा त्याच खोलीत नेऊन सांगितलं तुझं दुखणं वाढतंय, पुन्हा इंजेक्शन घ्यावं लागेल. पुन्हा एकदा तिचा विश्वास फसला गेला. विक्रमने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला, पण यावेळी सुमनने निर्णय घेतला, बस खूप झाला आता. सुमन थेट सोलापूरच्या विजापूर रोड पोलीस स्टेशन मध्ये पोहोचली. तिने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांसमोर मांडला. 2022 पासून सुरू झालेल्या मेसेज पासून ते लैंगिक शोषणापर्यंत सगळं. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत डॉक्टर विक्रम पाटील यांना अटक केली. त्यांच्यावर बलात्कार, विश्वासभंग आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल करण्यात आले. सोलापूरमधील संपूर्ण समाज हादरला. जो डॉक्टर समाजात देवदूत समजला जात होता तोच राक्षसी वृत्तीचा निघाला. सुमनच्या धाडसामुळे त्याचा खरा चेहरा
जगासमोर आला. सुमनने दाखवलेलं धैर्य इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरलं. तिने दाखवून दिलं की भीती, अपराधीपण आणि सामाजिक दडपणाच्या भिंती मोडून आपण आपल्यासाठी न्याय मिळवू शकतो. तिचं हे धाडस केवळ तिच्यासाठी नव्हतं, तर अशा अनेक स्त्रियांसाठी होतं ज्या अजूनही अशा विकृतांच्या सावलीखाली दडपल्या होत्या. या घटनेबद्दल आपलं मत काय आहे कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.